गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेली ठाकरे बंधूंच्या युतीची अखेर घोषणा झाली। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रपणे या युतीची घोषणा केली आहे। मुंबईमध्ये मराठी महापौर होईल आणि आमचाच होईल असं राज ठाकरे यांनी या दरम्यान ठणकावून सांगितलंय। आता जर चुकाल तर संपाल असं आवाहन सुद्धा उद्धव ठाकरे यांनी मराठी मतदारांना केलंय। बघूयात। मुंबईचा महापौर मराठी होणार आणि तो आमचाच होणार। महाराष्ट्राला मुंबईपासून किंवा मुंबईला महाराष्ट्रापासून मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करेल, त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही। उद्धव आणि राज ठाकरे बंधूंची अखेर युती। मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे क्षण। मुंबईचा महापौर मराठी आणि आमचाच होणार राज ठाकरे। मुंबईवर वाकडी नजर टाकणाऱ्यांचा खात्मा करणार उद्धव ठाकरे। आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत। महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाही। माझी एक मुलाखत झाली होती आणि त्या मुलाखतीमध्ये मी असं म्हटलं होतं की कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे। आणि मला असं वाटतं तिथून आज आम्ही एकत्र येण्याची सुरुवात त्या वाक्यापासून झाली। 8 महिन्यांपासून सुरू झालेल्या ठाकरे बंधूंच्या युतीची अखेर घोषणा करण्यात आली। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधूंनी एकत्र येत ऐतिहासिक युतीची घोषणा केली। गेल्या काही महिन्यात ठाकरे बंधूंचं झालेलं मनोमिलन, जागा वाटपाच्या चर्चा आणि यानंतर बुधवारी ठाकरे बंधूंनी कुटुंबासह एकत्र आले। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन दोन्ही भावांनी एकत्र आदरांजली वाहिली आणि त्यानंतर एकत्र पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली। आज आम्ही आमचं कर्तव्य म्हणून एकत्र आलेलो आहोत आणि मी मागेच म्हटलं, एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी। बरेच दिवस ज्याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली, हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत। मराठीचा मुद्दा हाच दोन्ही भावांच्या युतीचा अजेंडा राहील हे पत्रकार परिषदेत स्पष्ट झालं। मुंबई आणि महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्याचा खात्मा करू असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय। तर मुंबईचा महापौर मराठी असेल आणि आमचाच असेल असं राज ठाकरेंनी सांगितलं। महाराष्ट्राला मुंबईपासून किंवा मुंबईला महाराष्ट्रापासून मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करेल, त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही, शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो। मुंबईचा महापौर मराठी होणार आणि तो आमचाच होणार। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण करून देत मराठी माणसांना एकत्र येण्याचं आवाहन दोन्ही भावांनी केलंय। विधानसभेच्या वेळेला भारतीय जनता पक्षाने जो एक अपप्रचार केला होता, बटेंगे तो कटेंगे, तसंच मी मराठी माणसाला सांगतोय की आता जर का चुकाल तर संपाल, आता जर का फुटाल तर पूर्णपणे संपून जाल। म्हणून परत एकदा तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका। ज्यांचं मुंबईवरती, महाराष्ट्रावरती, मराठी माणसावरती प्रेम आहे अशा सर्व माझ्या पत्रकार बांधवांना, भगिनींना माझी विनंती आहे की आमच्या पाठीमागे उभे राहा। ठाकरे बंधूंनी फक्त युतीची घोषणा केली आणि जागा वाटपाचा सस्पेन्स कायम ठेवलाय। मुंबईत युतीची घोषणा करताना अन्य महापालिकांबाबत लवकरच शिक्कामोर्तब होईल असं देखील त्यांनी सांगितलं। कोण किती जागा लढवणार, आकडा काय, हा नाही सांगणार तुम्हाला। जे निवडणुका लढवणार आहेत त्या लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडनं उमेदवारी दिली जाईल। ती कधी भरायची, केव्हा भरायची ते आपल्याला कळवलं जाईल। अजून बाकीच्या महापालिकांमध्ये सुद्धा कालपर्यंत युती झालेली, जशी नाशिकमध्ये झालेली आहे, बाकीच्या ज्या महापालिका आहेत त्यांची सुद्धा त्यांच्या तिथल्याही युतीवरती आज उद्या शिक्कामोर्तब होईल। हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी भाष्य केलंय आणि ठाकरे बंधूंनी महायुतीला इशाराही दिलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अल्लाह हाफिजच्या व्हिडिओची आठवण करून देत अनेक व्हिडिओ आपल्याकडे असल्याचा इशाराच राज ठाकरेंनी दिला। तर मराठी माणसाला काय हवंय ते आम्ही पाहू असं सांगत उद्धव ठाकरेंनी महायुतीला इशारा दिलाय। मला असं वाटतं की एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पण फिरतोय ज्याच्यामध्ये ते अल्लाह हाफिज असं म्हणलेत, बरोबर ना? तर या गोष्टी त्यांनी सांगू नयेत। माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत।
भाजपला काय हवंय ते भाजपने पाहावं, मराठी माणसाला काय पाहिजे ते आम्ही पाहतो. 20 वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आलेत. त्यांच्या युतीच्या घोषणेनंतर मुंबईसह राज्यभरात दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी जल्लोष साजरा केला. राज्यातील प्रमुख महानगरात ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनं नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल्याचं पाहायला मिळतंय. महायुतीसमोर मवियाचा पर्याय विधानसभेत कमकुवत ठरल्यानंतर आता महायुतीसमोर ठाकरे बंधूंचं आव्हान उभं करण्यात आलं. मराठी, अमराठी आणि हिंदू मुस्लिम या मुद्द्यांवर मुंबईत आता दोन्ही बाजूंकडून जोरदार प्रचार होईल असं दिसतंय. भाजप शिंदेची शिवसेना, महायुतीची एकत्र ताकद विरुद्ध ठाकरे बंधू विरुद्ध काँग्रेस अशी तिरंगी किंवा चौरंगी लढत मुंबईसह इतर महापालिकात पाहायला मिळणार आहे. आता महानगरातील मतदार विकासाची आणि धर्माची भाषा करणाऱ्या महायुतीला मतदान करणार की मराठीच्या मुद्द्यांचं भावनिक राजकारण करणाऱ्या आणि एकजुटीची भूमिका घेणाऱ्या ठाकरे बंधूंना मतदान करणार हे येत्या काळामध्ये पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.